अचानक भेटल्यावर काळ पुन्हा मागे जातो, जुने अचानक भेटल्यावर मन पाखरू झुलू लागते आठवणींच्या हिंदोळ्यावर। ही या ठिकाणी मला वाटतं 82 ची बॅच 84 ची बॅच या कॉलेजची सगळ्यात ऍक्टिव्ह बॅच असावी असं मला यांच्या मागे बसल्यानंतर वाटले थोडासा आवाज। कारण ह्यांच्याकडे बघितलं, आमच्या ह्या ज्या शोभाताई आणि या सगळ्या जणी बसल्यात, एवढी एनर्जी 82 साली तर मी 1 वर्षाची होते आणि त्या काळामध्ये त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये गाणी सादर केली आहेत। म्हणजे किती धाडस त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेले। त्या काळात त्यांनी लव्ह मॅरेज केले। आता माझ्याकडे बरेचशा कविता आहेत, खरं तर मला प्रेम कविता सुद्धा तुम्हाला बघून सादर करावीशी वाटते आणि मला या ठिकाणी प्रबोधन पण करावंसं वाटतंय। आणि आल्या आल्या मला धांडे सरांनी सांगितलंय, स्वातीताई आज तुमची कविता नाही ऐकायची, आम्हाला तुमच्याकडून गाणं ऐकायचं। मला गाणं पण म्हणता येईल, मला कविता पण म्हणता येईल आणि मला प्रबोधन पण करता येईल, पण तिन्हीपैकी मला आता सरांचा आग्रह आहे, आपले आदरणीय प्राचार्य नगरकर सरांचा मला आग्रह आहे की स्वातीताई तुम्ही कविता सादर करायची आणि म्हणून मी या ठिकाणी कविताच सादर करणार आहे। खरं तर आज आम्ही अधूनमधून कॉलेजमध्ये येतो, माझं 11वी 12वीचं शिक्षण याच कॉलेजमध्ये झालेलं आहे, याचा मला खरं तर अभिमान आहे। आणि अधूनमधून कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला इथं यायला मिळतं। इथलं कॉलेजचं वातावरण, इथल्या कॉलेजचे उपक्रम बघून असं वाटतं की खंत वाटते खरं तर। म्हणजे आमच्या काळामध्ये जर असे उपक्रम आणि असं कॉलेज जर असतं तर आज आम्ही कुठे असतो। पण ठीक आहे, आता या कॉलेजच्या माध्यमातून अनेक संधी आम्हाला मिळत गेल्यात, अनेक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून, अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी येतो आणि आमची कला असो किंवा आमचं साहित्य सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। माझी कविता अशी आहे, कविता सादर करते। झकास असो भकास असो गोंधून घ्यायचं तरी पण, झकास असो भकास असो गोंधून घ्यायचं तरी पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन। दुःख चिंता अडी नडी असतात बरं साऱ्यांनाच, दुःख चिंता अडी नडी असतात बरं साऱ्यांनाच, उगाच करतो पाहू आपण कुरवाळतो जखमांना। जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील, जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील, आज झळा उन्हाच्या उद्या श्रावण सरी असतील। छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन। कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो, कुढत असतो रडत असतो उगाच आपण चिढत असतो, भाळावरल्या रेखांनाच दोष केवळ देत बसतो। दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो, दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो, आपलं डोकं आऊट व्हायला आपणच मग कारण ठरतो। सोडून सारे किंतु परंतु, सोडून सारे किंतु परंतु हसत जगायचं कधी पण, सोडून सारे किंतु परंतु हसत जगायचं कधी पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन। कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं, कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं, आनंदाच्या फुलपंखांना नाहीच गड्या अडवायचं। आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं, आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं, निसर्गाची दानत वेड्या स्वतःमध्ये रुजवत राहायचं, निसर्गाची दानत वेड्या स्वतःमध्ये रुजवत राहायचं। सोंगा ढोंगाचे बुरखे फेकून फक्त जपायचं माणूस पण, सोंगा ढोंगाचे बुरखे फेकून फक्त जपायचं माणूस पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, निघून चालले भरकन, निघून चालले भरकन। धन्यवाद। जय जिजाऊ, जय सावित्री, जय कसाई। खूप छान स्वातीताई, आपण कविताही सादर केलेली आहे, त्याचबरोबर मान्यवरांना दिवाळी अंकही भेट स्वरूपात दिलेला आहे।